आपल्याला माहितीच आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र सरकार 104 या निःशुल्क क्रमांकाद्वारे आरोग्य सल्ला कॉल सेंटर चालवतं। हे कॉल सेंटर संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील उपयोगी असं आहे। या कॉल सेंटरमध्ये दररोज जवळपास 1000 कॉल्स हाताळले जातात। आजपर्यंत अंदाजे 5 लाख कॉल्सवर प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि सर्वात नाविन्यपूर्ण PPP उपक्रमासाठी 2012चा ई भारत पारितोषिक देखील या प्रकल्पाला मिळालेलं आहे। अभिनंदन आपल्या सर्वांचं। सुवर्ण पारितोषिक मिळालेलं होतं हेल्थ ॲडवाइस कॉल सेंटरला। यानंतर आपण आणखी एका वेगळ्या विभागाकडे वळतोय। तो विभाग आहे माहिती तंत्रज्ञानाचा पर्यावरणासाठी वापर। माहिती तंत्रज्ञानाचा पर्यावरणासाठी वापर या विभागामध्ये रजत पारितोषिक म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ या विभागाला। प्रकल्पाचं नाव आहे पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क आणि या विभागाचे संचालक डॉक्टर विश्वास गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांसह हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं। पुणे विद्यापीठाने प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रक्रियांमध्ये पारदर्शकता यावी आणि कार्यक्षमता तसंच नियंत्रण वाढावं यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केलाय। यामध्ये 800हून अधिक संलग्न महाविद्यालय संस्था आणि जवळपास 6 लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे। पुणे विद्यापीठाच्या माहिती केंद्रानं गेल्या 3 वर्षात 99% अपटाईम नोंदवलेला आहे। या प्रकल्पामध्ये सर्व महाविद्यालय पात्रता प्रक्रिया परीक्षा अर्जांसाठी ऑनलाईन प्रक्रिया पदवी प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज ई भरणा गेटवे या बाबी साध्य झालेल्या आहेत। आणि यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा पर्यावरणासाठी वापर या विभागामध्ये सुवर्ण पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला। प्रकल्पाचं नाव आहे ई ऑफिस सिंधुदुर्ग जिल्हा आणि जिल्ह्याचे जिल्हा विज्ञान आणि सूचना अधिकारी भीमसेन हेगडे इथे आलेले आहेत। त्यांना मी त्यांच्या सर्व सहकार्यांसह हे पारितोषिक घेण्याची विनंती करते। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय हे ई कार्यालयाद्वारे कागदरहित नमुन्यावर काम करणारं भारतातलं एकमेव महसूल प्रशासन कार्यालय आहे ज्यामध्ये पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम चालत असतं। सिंधुदुर्गचे नागरिक आता कार्यक्षम प्रभावी आणि जबाबदार जिल्हा प्रशासनाद्वारे जलद आणि पारदर्शक सेवेचा लाभ घेत आहेत। या ई कार्यालयामुळे हजारो टन कागदाची बचत झालेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला अनुकूल असं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणूनच माहिती तंत्रज्ञानाचा पर्यावरणासाठी वापर या विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपण सुवर्ण पारितोषिक देऊन त्यांचा इथे गौरव केलेला आहे। ई ऑफिसचे हे सगळं मेंटेनन्स होण्यासाठी आपल्या IT विभागाचे संचालक वीरेंद्र सिंग साहेब आहेत। त्यांचा देखील खूप मोलाचा हातभार लागलेला होता। त्यांचंही आपण इथे अभिनंदन करूया। आता आपण हे जे 17 पुरस्कार इथे वितरित केले हे पुरस्कार आपण दरवर्षी दिले जातात पण हे पुरस्कार देण्याचं काम खरंच खूप कठीण आहे। आपण जी निवड समिती यासाठी नेमलेली होती ते अनेक जण यातले 5ही जण म्हणजे खूप चांगलं ई नेटवर्कचं काम करतायत आणि अत्यंत कठीण असं हे काम त्यांनी वेळात वेळ काढून अगदी ट्रिगरच जॉब हा होता तरी सुद्धा त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून अत्यंत कठीण निवड करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा आपण फक्त आभार मानण्यापुरता तरी इथे उल्लेख करायलाच हवा। या निवड समितीमध्ये माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया साहेब, IAS अधिकारी अजय भूषण पांडे साहेब, IAS अधिकारी राजेश अगरवाल साहेब तसंच नॅस्कॉमचे राजीव वैष्णव आणि TIFRचे ज्येष्ठ प्राध्यापक परितोष पंड्या यांचा समावेश होता। या 5ही जणांनी त्यांचा खूप बहुमूल्य असा वेळ खर्च करून आपल्याला त्यांचा वेळ दिला आणि अत्यंत कठीण असं हे निवडीचं काम त्यांनी केलं। त्याबद्दल त्यांचे आपण मनापासून इथे आभार मानूया। आपल्याला माहिती असेल की हे पुरस्कार निवडताना खूप मोठी छाननी केली जाते, चाळण लावली जाते। सर्वात प्रथम एकूण 3 स्टेप्समध्ये याची छाननी केली जाते। पहिल्यांदा नामनिर्देशन, त्यानंतर तपासणी आणि त्यानंतर फायनल प्रेझेंटेशन दिलं जातं आणि त्यानंतरच पुरस्कार द्यायचा की नाही हे ठरवलं जातं। तर या 5ही जणांचे मनापासून आभार।
आणि यानंतर अर्थातच पुढच्या वर्षीचे पुरस्कार म्हणजे 2014-15च्या पुरस्कारांसाठी आता आपण आवेदनपत्र मागवायला सुरुवात केलेली आहे. आजपासूनच म्हणजे 1 मे ते 31 मे पर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये या आवेदनांची किंवा या आपल्या अर्जांची छाननी होणार आहे. 15 जून ते 30 जून या कालावधीमध्ये सिलेक्शनचा म्हणजे निवडीची फर्स्ट राऊंड होणार आहे, पहिली फेरी होणार आहे. आणि 1 जुलै ते 31 जुलैमध्ये निवडीसाठीची दुसरी फेरी होणार आहे. आणि 20 ऑगस्टला IT दिनाला म्हणजे माहिती प्रसारण दिनाच्या दिवशी 2014-15चे पुरस्कार घोषित केले जाणार आहेत. तर आपल्यापैकी ज्यांना आपल्या प्रकल्पाचं नाव नोंदणी करायची असेल, अर्ज करायचे असतील तर आपण जरूर 31 मे पर्यंत करू शकता. यानंतर आपल्या आजचे जे 2 महत्त्वाचे कार्यक्रम होते, ई प्रशासन पुरस्कार वितरण तो झालेला आहे आणि आता नवीन ई प्रकल्पांचं अनावरण आपल्याला करायचंय. आपण काही नवीन IT इनिशिएटिव्ह राबवणार आहोत राज्य शासनातर्फे आणि त्यांचं उद्घाटन करण्याची विनंती आता मी माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना करते. या प्रकल्पांमध्ये मोबाईल ॲप्स, स्टेट डेटा सेंटर सर्व्हिसेस, ई एज्युकेशन अँड इंटिग्रेशन विथ ऑनलाईन पेमेंट गेटवे, मंत्रालया वायफाय, IT ट्रेनिंग ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इन कोलॅबोरेशन विथ यशदा, ई गव्हर्नमेंट स्टेटस, HTML5 वेबसाईट, न्यू व्हर्जन ऑफ ई ऑफिस आणि CDAC COE's LPMF प्लगइन सरफेस प्लगइन विथ क्लोज्ड क्राउड सोर्सिंग मॉडेल या 8 प्रकल्पांचा समावेश आहे. आणि हे प्रकल्प आज आपण इथे त्याचं उद्घाटन करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी या 8 प्रकल्पांचं इथे अनावरण केलं असं मी जाहीर करते. आणि यानंतर आपण अजून एक प्रकल्प इथे त्याचं अनावरण करणार आहोत. तो आहे स्टेट डेटा बँक. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी मी नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव KP बक्षी साहेब यांना विनंती करते की त्यांनी या प्रकल्पाची माहिती द्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी नंतर त्याचं अनावरण करावं. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, मंचावर उपस्थित माननीय अपर मुख्य सचिव महसूल, माझे सहकारी श्री राजेश अग्रवाल, महामंत्र्यांचे श्री सतनाम सिंह, श्री मोइजुद्दीन, डायरेक्टर IT, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शासनाचे सचिव, पुरस्कार विजेते, प्रायव्हेट कंपनीज ज्यांनी आपल्याला मदत केली वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांचे सर्व रिप्रेझेंटेटिव्स आणि मित्र. सर, गेल्या काही महिन्यापासून अशी एक कल्पना मांडण्यात आली होती की प्रत्येक शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटचे आपले वेबसाईट्स आहेत आणि त्या वेबसाईटमध्ये काही माहिती उपलब्ध असते आणि काही माहिती आपण अपडेट करत जातो. परंतु एका ठिकाणी शासनाचा कुठलाही असा वेबसाईट नाही ज्या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटचे इंडिकेटर्स, सर्व डिपार्टमेंटची अपडेटेड माहिती, त्यांचे परफॉर्मन्स रिलेटेड त्यांची इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून आपल्या प्रत्येक ठिकाणी जाता येईल असा स्टेट डेटा बँकची कल्पना मांडण्यात आली. त्याप्रमाणे नियोजन विभाग, IT डिपार्टमेंट आणि डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या तिघांचा जॉईंट ॲक्शनमुळे आज आपण स्टेट डेटा बँक लॉन्च करू शकतो. यामागची कल्पना अशी होती की पॉलिसी डिसिजनसाठी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजनसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रत्येक स्तरावर लागत असते. तर ती माहिती ॲक्युरेट असावी, वेळेवर मिळावी आणि त्या माहितीमध्ये कुठल्याही प्रकारची डिस्क्रिपन्सी विविध स्तरावर दिसू नये. म्हणजे शासनाच्या धोरणात्मक प्रक्रियेमध्ये जे सर्व स्तरावरची यंत्रणा सामील होत असते त्या कुठल्याही यंत्रणेकडे
एकाच प्रकारची आणि युनिफॉर्मली, टाइमली आणि ॲक्युरेट माहिती प्रत्येकाकडे उपलब्ध असावी, अशा कल्पनेने स्टेट डेटा बँकेचं वेबसाईट तयार करण्यात आलेलं आहे. या वेबसाईटवरनं आपल्याला जिओ स्पेशल माहितीसुद्धा MRC ॲक्टच्या माध्यमातून मिळू शकेल. त्याचबरोबर जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्वांचे आपापले वेबसाईट्स आणि त्या वेबसाईटबरोबर प्रत्येक डिपार्टमेंटच्या सचिवांनी फायनल केलेलं स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये त्यांची माहिती ही आपल्याला उपलब्ध केली जाईल. आत्तापर्यंत 24 डिपार्टमेंट्सने त्यांच्या सेक्रेटरींच्या मान्यतेने 450 स्टँडर्डाइज फॉर्मॅट्स तयार केलेले आहेत आणि त्या 450 स्टँडर्डाइज फॉर्मॅट्समध्ये आपल्याला त्या डिपार्टमेंटने माहिती उपलब्ध करून द्यायची. माहिती अपडेट करण्याची फ्रिक्वेन्सी काय राहील हा निर्णय त्या विभागाच्या सचिवांचा आहे. काही ठिकाणी एका दिवसाच्या अंतराने माहिती अपडेट करायची, काही ठिकाणी एका आठवड्याच्या अंतराने करायची, महिना आणि नॉट लेस दॅन म्हणजे क्वार्टरली अपेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी कमी होऊ नये अशा दृष्टीने ती माहिती अपडेट करण्याचे निर्णय त्या विभागाच्या सचिवांनी घ्यायचं. इंडिकेटर्स जे आपले इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा इतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इंडिकेटर्स ते सगळे या ठिकाणी उपलब्ध असतील. मी एवढंच बोलून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की त्यांनी या वेबसाईटचं उद्घाटन करावं आणि आजपासून आता प्रत्येक डिपार्टमेंटकडे ही माहिती भरली जावी अशी अपेक्षा करून माझं 2 शब्द संपवतो. स्टेट डेटा बँक या प्रकल्पाचं अनावरण झालं असं आता मी घोषित करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले माननीय मुख्यमंत्री याच क्षेत्रातले उच्च विद्याविभूषित आहेत, त्यामुळे त्यांना या क्षेत्राची माहिती आहे, जाणही आहे आणि आपण केलेल्या या कार्याचा त्यामुळेच त्यांना मनापासून अभिमानही वाटतो, गौरव वाटतो आणि म्हणूनच प्रत्येकाशी पर्सनली मला वाटतं ते आता पुरस्कार घेताना बोलत होते नेमका हा प्रकल्प काय आहे आणि तो कुठपर्यंत आलेला आहे तो. यानंतर आपल्या पुरस्कार विजेत्यांमधल्या काही जणांना मनोगत व्यक्त करायचंय, तर त्यासाठी मी सर्वात प्रथम आपल्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजयाताई वाड यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कारासंबंधी आणि त्यांच्या एकूणच प्रकल्पाविषयी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय पारितोषिक विजेते आणि सन्माननीय प्रेक्षक, सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिनी हा पुरस्कार माहेरचा पुरस्कार म्हणून मराठी विश्वकोश मंडळाला अत्यंत आनंद झाला आहे. कारण यानंतर आपल्याला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला, पण माहेरच्या पुरस्काराचं कौतुक काही वेगळं, काही आगळंच असतं नाही का. अमृता ते पैजा जिंके अशी देववाणी, मराठीचे आम्ही सारे सारे अभिमानी. तिच्या सागर मंथनी लाभे अमृत कलश, मराठीच्या वैभवाचा मान करी विश्वकोश. मित्रमैत्रिणींनो, आज मराठी विश्वकोशाला प्लॅटिनम अवॉर्ड देऊन गौरविलं गेलं, तर त्याच्या पहिल्या सादरीकरणाची आठवण माझ्या मनात अजून जागी आहे. कारण ते एका छोट्याशा खोलीमध्ये होतं पहिल्यांदा, मग तिथून त्याची निवड होऊन नंतर ते मोठ्या मंचावर जाणार होतं. तर त्यावेळेला आपल्या मंत्रालयाचं बांधकाम चालू होतं आणि ती संयुक्त इमारत असल्यामुळे मी एका चुकीच्या इमारतीत गेले होते आणि संजय पाटील हा आपल्या IT विभागाचा राजेश साहेब, त्याला मी फोन केला की अरे मी चुकले आहे. तर तो आला आणि तो म्हणाला की या दगडगोट्यातून यावं लागेल. तेव्हा माझा हात धरा. आईच्या मायेनं मला त्यांनी
तिकडे म्हणजे आपली आई असावी तसं मायेनं तो तिकडे घेऊन गेला. थँक्यू संजय, थँक्यू व्हेरी मच. कारण तुझ्यामुळे मी पहिली स्पर्धा जिंकले आणि मग नंतरच्या स्पर्धेला मला वेळेवर जाता आलं. ते मात्र छान ठिकाणी होतं आणि तिथे आपलं सादरीकरण होतं. तेव्हा मी राजेश अगरवाल साहेबांना म्हटलं की मराठी विश्वकोशाचं सादरीकरण आहे, तर ते मला मराठीत करावं असं वाटतं आहे, इंग्रजीमध्ये नको. तर ते म्हणाले की सर्व IAS अधिकाऱ्यांना मराठी उत्तम येतं, तेव्हा आपण मराठीतच सादरीकरण करावं. आणि त्यामुळे मी ते उत्कृष्ट करू शकले. थँक्यू राजेश अगरवाल साहेब. आणि आपली मायभाषा आहे ना, मातृभाषा आहे, त्यामुळे त्यातलं सादरीकरण उत्कृष्ट झालं. आणि मी ते शिक्षक असल्यामुळे जरा ठाणठाण केलं. त्यामुळे एक बाई मला नंतर म्हणाल्या की मला जरा झोप येत होती, पेंग आली होती, पण तुमच्या आवाजाने मी जागी झाले आणि छानच झालं सादरीकरण. मित्रमैत्रिणींनो, marathi-vishwakosh.in ही जी वेबसाईट आहे ती CDACच्या सहकार्यानं विश्वकोशानं साकार केलेली आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच ती उद्घाटित केलेली होती. आणि 25 ऑक्टोबर 2011 या दिवशी त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. आणि ते मला म्हणाले होते की मी फक्त 30 मिनिटं देईन, पण त्यांनी स्वतःच 45 मिनिटं भाषण केलं. कारण IT हा त्यांचा अत्यंत आवडता असा प्रांत आहे. आणि मग त्यांनी तिथे एक गुपित सांगितलं आम्हाला की 1993 सालापासून मी विश्वकोशाच्या संबंधात आहे. मेघश्याम पुंडलिक रेगे यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला होता आणि मराठीमध्ये संगणकाचं ज्ञान उपलब्ध व्हावं ह्याचा मी प्रणेता आहे. तर आम्हाला खूप खूप आनंद वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे विश्वकोशाबद्दल त्यांना साहजिकच प्रेम आहे. आणि परिपूर्ती समारंभाला सर आपण याल असा माझा हट्ट आहे. एवढी आळी पुरवावी. आणि आज आम्ही अगदी धन्य झालो आहोत, कारण मराठी विश्वकोश मंडळाला प्लॅटिनम पुरस्कार मिळालेला आहे, तो CDACच्या सहकार्यानं. महेश कुलकर्णी हे CDACचे सहसंचालक आहेत. आज ते इथे यावेत असं मला फार वाटलं होतं, परंतु चंद्रकांत आहे, राहुल दीपक आलेले आहेत. तर ह्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे, कारण माझ्या मनात नुसत्या कल्पना असल्या तरी ते साकार करण्याचं खूप महत्त्वाचं काम CDAC यांनीच केलेलं आहे. आणि त्यामुळे विश्वकोश आणि CDAC हातात हात घालून हे पारितोषिक घेत आहेत. ह्या एका वेबसाईटवरती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं स्वप्न जसंच्या तसं आपण वेबसाईटवर टाकलेलं आहे. आणि त्यावेळे खिळे जुळणीवर तयार होणारा ग्रंथ आज वेबसाईटवर 105 देश आणि 11 लक्ष वाचक यांनी थम्सअप असा बघितलेला आहे. इतके लाईक्स आलेले आहेत, 11 लक्ष. एवढं तर ग्रंथ आमचा 105 देशात पोचू शकला नसता. शिवाय ग्रंथाचं वजन 2 किलो आहे आणि वेबसाईट तर फेदरवेट इतकी पिसासारखी हलकी आहे. आणि महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या स्पर्धांमधून आम्ही विश्वकोश ग्रंथवाचन स्पर्धा घेत आहोत, पण वेबसाईटच्या सुद्धा स्पर्धा घ्यायचा आमचा मनोदय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना धन्यवाद द्यायचे की ती त्यांनी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची ईमेल फॉरवर्ड करता येते, त्याचं प्रिंटआउट काढता येतं. आता आम्ही त्याची ई-बुक तयार करणार आहोत आणि आपल्याला हवा तसा बोलका विश्वकोश, कुमार विश्वकोश आपल्या वेबसाईटवर नामवंत शास्त्रज्ञांनी विनामूल्य बोलका करून दिलेला आहे. त्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानते. विश्वकोशावर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे आभार मानते. आणि आज गेल्याबरोबर marathi-vishwakosh.in ही वेबसाईट ज्यांनी बघितली नसेल त्यांनी तिथे क्लिक करा, म्हणजे 11 लाखाच्या वरती आपला आकडा जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजयाताई. विजयाताईंनी बरीच आश्वासनंही दिली, पुढचे कार्यक्रमही सांगितले. पुढच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तुम्ही या असा त्यांना एक इन्व्हिटेशनही देऊन टाकलं आणि सगळी कामं इथे साधून घेतलेली आहेत. पण विश्वकोश हा खरोखरच
अ ते ज्ञ या संबंध मुळाक्षरांमध्ये 2000 याचा ते म्हणतात एवढा जड असलेला आणि सगळ्या क्षेत्रातले थोर नामवंत विचारवंत थोर शास्त्रज्ञ यांची मदत घेऊन अतिशय मेहनतीने म्हणजे प्रत्येक शब्द तयार झाला त्याच्याबद्दलची 4-5 वाक्य तयार झाली की तो त्या शास्त्रज्ञांकडे जायचा, त्यांच्याकडून त्याचं ऑथेंटिकेशन केलं जायचं, मग पुन्हा विजयातही ते बघायचा, मग ते ग्रॅमॅटिकली पण बरोबर आहे की नाही बघितलं जायचं. इतक्या सगळ्या चाचण्या लागून प्रत्येक शब्द त्या विश्वकोशामध्ये ऍड झालेला आहे. त्यामुळे तो नक्कीच आपल्याला एक ऑथेंटिक राज्य शासनाने तयार केलेला मराठी भाषेचा विश्वकोश, ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला मिळू शकेल इतकं महत्वाचं हे साहित्य संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून दिले. आणि नुसता विश्वकोश बनवलाच नाही, आपण घराघरात विश्वकोश या प्रकल्पाला जो पुरस्कार दिला तो यासाठीच की तो कोशातनं बाहेर येऊन घराघरात पोचलाय. फक्त आपल्याला असं वाटायचं प्रज्ञावंतांसाठी किंवा जे विचार करतात जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठीच विश्वकोश लागतो का, असं अजिबात नाहीये. कोणालाही तो वापरता येईल आणि वापरण्याची गरज आहे, त्यासाठी तो घराघरात पोचवण्याचं काम मला वाटतं विजयताईने केले. मनापासून धन्यवाद विजयताई आपल्या या सगळ्या प्रकल्पाबद्दल. यानंतर शिक्षण आयुक्त चोकलिंगम साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी देखील त्यांचे इथे विचार मांडावे. त्यांच्या प्रकल्पालाही आज पुरस्कार मिळालेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय क्षत्रिय सर, बक्षी सर, अग्रवाल सर, वीरेंद्र सिंग, हुसेन साहेब आणि महान यांच्या उपस्थित सर्व सचिव महोदय महोदया बंधू बहिणीनो, सर ऐसरिताबद्दल एक थोडक्यात माहिती देतो. सर, दिस इज द फर्स्ट प्रोजेक्ट विच केप्ट ऑल एस्पेक्ट्स ऑफ रजिस्ट्रेशन एज अ फोकस. आपण एक प्रॉपर्टी खरेदी करायचं ठरवलं तर पहिला शोधतो सर या प्रॉपर्टीची हिस्ट्री काय आहे, मागच्या 30 वर्षामध्ये प्रॉपर्टी कुणाकडे होते. बाकी विषय काही लोकांच्या संबंध असतात नसतात, पण आपल्या सर्वांना वाटतंय कमीत कमी एक फ्लॅट असावे आपल्या नावावर. सो दिस इज वन प्रोजेक्ट विच अफेक्ट्स एव्हरीवन, पुअर टू दी टॉप वन. सो आय वॉज टेलिंग अगरवाल सर दॅट इफ as well as Pandey sir, if UID has to go ahead, we have to push UID integration with registration because आधारच्या सोबत असा एक टाइप झालेला आहे की इट इज मेनली फॉर एंटाइटलमेंट्स. कुणाला शासनाकडून मदत पाहिजे ते त्यानेच आधार घ्यावे असा एक चालू आहे, पण रजिस्ट्रेशनला आपण लिंकअप केलं तर पुढे जाऊ शकतो. सर 4-5 विषय मी इंटिग्रेट केलं सर. मागच्या 10 वर्षामध्ये आपण या प्रॉपर्टीच्या हिस्ट्री एक 2 मिनिटला पाहू शकतो सर. We started something called e-search. So within 2 minutes, history of any property in the state can be seen. आणि त्याला लेवलला थांबलं नाही सर. We can take print out of the document also immediately. No need to go to the office. This is the first level sir. समजा आपण प्रॉपर्टी हिस्ट्री पहिला खरेदी करायचं ठरवलंय. Now we want to know the government rates because you have to pay stamp duty either on government rate or your rate whichever is higher. सर त्यासाठी रेडी रेकनचा रेट मागच्या 4 वर्षाचे पूर्ण रेट अवेलेबल आहेत. एनी प्रॉपर्टी एनिवेअर इन द स्टेट आपण प्रॉपर्टीचा रेट पाहू शकतो सर. त्याच्यानंतर तिसरा लेवल आपण बघतो सर पेमेंट करायचं. सर वी हॅव मेड इट कंपल्सरी फ्रॉम 1st January दॅट ऑल पेमेंट्स इन द फॉर द रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स इज बीइंग मेड ऑनलाईन. सर आउट ऑफ टोटल 20,000 crores collection, 12,000 crores online payment is done by registration department sir. IGR department is the top in using the online payment sir. Sir, another thing is that after making the payment, sir, in your hands we inaugurated that new model where we mixed the old with the new. Stamp duty payment along with online payment. SBTR, it is the first model in the country. It was inaugurated in your hands with one bank. Now 4 banks are ready, sir. Bank of Maharashtra, which has wide reach in the state, it is awaiting inauguration. Like Madam has invited you, we also invite you for the next inauguration. Bank of Maharashtra is a bigger bank. It is ready for inauguration, sir. Canara Bank is waiting for inauguration, as well as Punjab National Bank has started, sir. Sir, after the